लांबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे कासार बडवली आणि दोन्ही संघ 12th मॅन सुद्धा इथे या ठिकाणी पाठवायचे आहेत. आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाज किरण आलाय गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकांचा सामना असेल. सोलेगाव विपक्ष कासार वडवली. पहिलाच बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पडल्यानंतर अधिक टॉसअप होणारा बॉल अधिक उंचीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. किरण ओव्हर द विकेट. चेंडूंना लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्यासाठी माहेर असणारा हा गोलंदाज या इथे सुरेख चेंडू इथे हाताळताना दिसलाय. फलंदाज थोडेसे अगोदरच फ्रंट फुटला कमिट होत होते. हे पाहिल्यानंतर थोडीशी उसली दिली आखोडी दिली चेंडूला मागे ठेवलं. यावेळी क्विकर वन फास्टर वन टाकलाय. टोमॅन्स लँड वरती टप्पा पडतोय. एक सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. खूप चांगली व्हरायटी आहे. विविध प्रकारचे बॉल हाताळतोय गोलंदाज. यावेळीचा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. पडल्यानंतर डावी स्टिक सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला. एक अवांतर आता मिळेल. अवांतरच्या मदतीने संघाचे धावफलक 3 वरती जाईल. डोंबिवली विभागामधनं सोलेगाव संघ तर एक ठाणे विभागामधून कासार वडवली संघ या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख फटका. रॉकेट स्ट्रोक बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. आउट ऑफ द मॅच. अतिशय चांगला टायमिंग या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. षटकारासाठी किरण यावेळी थोडीशी अधिक फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला. स्लो वन देखील जरूर आला होता. खूप चांगले व्हेरिएशन मिश्रण खूप चांगले केले. हे पाहिल्यानंतर खूप सराव खूप प्रॅक्टिस असेल असं वाटतंय जरूर गोलंदाजाची ज्या प्रकारे त्याच्या माध्यमातून बॉल हाताळले गेलेत. एकदा मिळाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती जाते. डबल फिगर मध्ये प्रवेश करते. ओव्हर द विकेट ना यावेळेचा बॉल सोडून दिला आहे अगदी लेफ्ट लॉन. पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेट पासन थोडासा बाजूला बॉल पडला होता. विकेटच्या बाहेर बॉल पिचिंग झाला होता. त्याचमुळे हा बॉल नो बॉल घोषित केल्याने पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीटच्या बॉल वरती सुरेख फटका. चांगली प्लेसमेंट आहे. लॉंग लेग क्षेत्रामधनं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी.
अजून एकदा तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. एकच धाव मिळाली. एका धावीच्या मदतीने आता स्कोर षटक समाप्त होतोय. पहिलं धावसंख्या 18 धावा, 18 रन्स फॉर द नो लॉस्ट. कोणताही गडी इथे गमावलेला नाही आणि 18 धावा कंप्लीट केल्या. चांगली सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारला कॅप्टन चोलेगावच्या, तो निर्णय आता तरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा चुकीचा वाटतोय. कारण 18 धावा खर्च केल्यात किरणनं, जो प्रमुख अस्त्र आहे संघाचा. याबी फुल टॉस बॉल आहे. गोलंदाज अक्षय आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि अक्षयचा पहिलाच बॉल इथे विकेट मिळून देतोय. पहिल्याच बॉल वरती खराब चेंडू होता. त्या बॉलला मात्र योग्य उत्तर देता आलं नाही बॅट्समनला. फलंदाज बाद झालाय पहिला. प्रसाद आलाय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. गोलंदाज अक्षयने मिळवली पहिली सफलता. फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाला. सर क्रिकेट असं कधी कधी यॉर्कर बॉल वरती षटकार लागतात, कधी कधी फुलटॉस बॉल वरती विकेट निघतात. यावेळेस व्हाईट बॉल विकेट मिळाल्यानंतर थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज अक्षय. यावेळी फुलटॉस बॉल जरूर होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडलिंग झालेला नाहीये. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथं आत्मघातकी प्रयत्न केला आणि फलंदाज इथे धावबाद झालाय. नवीन फलंदाज आदित्य आलाय. अक्षय राईटम ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका आलाय. मनगटाच्या साह्याने इथे खेळण्याचा प्रयत्न डीपेक्षा कव्हरला विक्रांत कडनं चुकी झाली आहे. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा देखील खर्चिक झाल्यात. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला खूप महागात पडत असतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. झेल सुटल्यानंतर मात्र इथे आक्रमण केलंय. इथे मात्र एलिव्हेशन प्राप्त झालंय का? टायमिंग प्रॉपर जुळालं नाहीये आणि फलंदाज इथे बाद झालाय. एकाच ओव्हर मध्ये 2-2 जीवनदान.
दिसतोय कारण विकेट लवकर जात आहेत. अजून एकदा त्रिफला उडवला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. धावसंख्या 22 वरती बॅक टू बॅक दोन झटके दिलेत या ठिकाणी गोलंदाज अक्षयनं. त्यापर्यंत या ओव्हर मध्ये अक्षयला तिसरी सफलता मिळाली आहे. हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिक होईल का? आणि होय, पहिली हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली षटक समाप्त होते. दुसरं, धावसंख्या 22, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरे बाबा, माझं लग्नच जमत विक्रांत यावी आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉलवर एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकेल 26 वर. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता विक्रांतचा. त्या बॉलला चौकारासाठी पाठवलं स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. धावसंख्या 26 वरती. बॅट्समन संजूच्या बॅट मधला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. विक्रांत, वेल थोडीशी कमी घ्या. यावेळेचा बॉल अधिक वेग काढण्याचा प्रयत्न होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये अशा साऱ्या गोष्टी घडत असतात. यावेळेचा बॉल आखूड टप्प्याचा जरूर होता. इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ यष्ट्यांच्या वरनं जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. इथे स्लो बॉल टाकलाय. भरपूर चांगली लेंथ, लवकर पीक केली, रीड केल्या आणि बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी अजून एक चौकार येतो या ओव्हर मधील. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 31 वरती. विक्रांत, शेवटचा अंतिम षटक यावेळी भरपूर चांगला चेंडू होता. खूप पेस त्या बॉल मध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाला ते मात्र प्रॉपर मिडलिंग करता आलं नाही आणि फलंदाज बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये अगदी आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला आणि लगेचच यष्टांवरती मारलाय. धावसंख्या 31 वरती स्थिर असेल. फलंदाज बाद झालाय क्रमांक 6.
धावसंख्या 31 या ठिकाणी पाहायला मिळते. विक्रांतचा पुढचा बॉल यावी पुढे ठेवण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटला. खूप चांगली प्लेसमेंट आहे. बॉल गॅप मधनं फरार झाल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. तिसरा चौकार आला या. यावेळी मात्र सुरेख फटका. शफल क्रॉस झाले. स्वतःला जागा बनवले आणि बॉल पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. चांगला फिनिश. धावसंख्या 41 आणि 42. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघा जर लाईव्ह आवाज ब्राह्मणदेव भाटाळे आणि एकवीर मानकोले आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण जर ही स्पर्धा पाहत असाल युट्यूबच्या द्वारे, तर लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे मैदानावरती वेले गावाच्या. बघा यानंतर आजच्या दिवसामधील क्वालिफाईड मॅच असेल आणि त्यानंतर मात्र सेमी आणि एक मेगा फिनाले. किरण आणि विक्रांत ही सलामीची जोडबोली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संदीप आल्या गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकांमध्ये 42 धावा कंप्लीट कराव्या लागतील. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला.
एक सिंगलच्या मदतीने ते आता अकाउंट ओपन केले किरणनं पहिले षटक टाकत असताना 18 धावा खर्च केल्या होत्या. निश्चितच आता फलंदाजी करत असताना त्या सर्व गोष्टी ज्या खर्च केल्या त्या धावा इथनं आता बनवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. कारण यानंतर क्वालिफाईड मॅच असेल. या संघामधनं विजेता संघ कोलशेत संघाची आजच्या दिवसाची क्वालिफाईड मॅच खेळणार आहे सुपर 3 साठी. संदीप राईट अप ओव्हर द विकेट. विक्रांतसाठी हा बॉल खूप चांगला चेंडू होता. ब्लॉक होल्डचा हा बॉल उत्तर नव्हतं विक्रांतकडे. या चेंडूसाठी डॉट बॉल आलाय. संदीप ओव्हर द विकेट. यावी हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. एक सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? मिस फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. संदीप यावी फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय दीपेक्षा कव्हरला. एकच सामळेला फक्त हलक्या हाताने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय विक्रांत. कुठल्या प्रकारे धोका पत्करत नाहीये, परंतु आता मोठ्या फटक्यांची देखील गरज जरूर आहे. कारण मागच्या मॅचचा विचार केला तर खूप सहजगत्या धावा चेस केल्या होत्या. कासार वडवलीनं ज्यावेळी चेस डाऊन करत असताना, परंतु यावेळी डिफेन्स करतात. यावेळी आता गोलंदाजी तेवढी चांगली धारदार इथे टाकत असताना, म्हणजे चेसिंग करणं डिफेन्स करणं दोन्ही बाजूने दोन्ही प्रकारच्या खेळामध्ये निश्चितच चांगला उत्तम अनुभव आहे या कासार वडवलीच्या सर्व खेळाडूंना. आणि तो पूर्णपणे ते झोकून देत असताना यावेळीचा बॉल सुरेख चेंडू. थोडासा पाठलाग करण्याचा प्रयत्न किरणला समजत नाहीये. डॉट बॉल आलाय. खूप चांगलं षटक संदीपचं. एक्सपिरियन्स कंपेनियर, अनुभव भरपूर आहे. त्या अनुभवाचा फायदा इथे उचलला जातोय. यावेळीचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. सुरेख फटका. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. षटकार. पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना किरणनं ठोकलाय खणखणीत षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 धावा. भरपूर चांगला स्ट्रोक सजवला. बॅकफुटला गेले, कट केला बॉल. कट शॉट आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर वीरेंद्र सेहवाग भरपूर चांगल्या स्टाईल मध्ये तो स्ट्रोक सातत्याने खेळत असायचा. चला थोडस स्पीडअप करा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आता 32 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 32 ची गरज. 16च्या सरासरीने आता इथं धावा जोडाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये ज्याच्या नावावरती अर्धशतक राहिला असा विक्रांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत मात्र आशा ह्या जिवंत असतील विजयाच्या सोलेगाव संघाकडनं. 55 धावांची एक विध्वंसक इनिंग त्याच्याच माध्यमातून सरवलीच्या अगेन्स्ट आपण पाहिली होती. आता 12 चेंडू 32 ची गरज आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावी कट करण्याचा प्रयत्न. थोडस बाउन्स खाली राहिला. अनएक्सपेक्टेड. ज्या प्रकारे एक्सपेक्ट केला होता त्या प्रकारे मात्र बॉल उडला नाही तिथे. डॉट बॉल आलाय. थोडस स्ट्रगल करतो विक्रांत. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. खूप चांगली लेंथ.
एकच धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडीशी मिसफिल्डिंग, लगेचच तिचा फायदा उचललाय आणि 2 धावा पुन्हा एकदा आता कंप्लीट झाल्यात. धावफलक आता 2च्या मदतीने 12 वरती जाईल. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. 10 चेंडू 30 धावा, प्रत्येक बॉल मागे आता 3 धावा इथनं बनवाव्या लागतील असं समीकरण राहिलंय. विक्रांत ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. यावी मात्र खराब चेंडू, खराब लेन, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. बीमर नो बॉल अशा परिस्थितीमध्ये टाकणं खूपच महागडं ठरू शकतं. सुदैव मी म्हणेल या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाचं की फलंदाजाला त्या गोष्टीचा फायदा उचलता आला नाहीये. परंतु यानंतर फ्रीट असेल, त्या फ्रीट वरती मात्र कशा प्रकारे फायदा उचलला जाईल. धावसंख्या 13. फ्रीटचा बॉल, गोलंदाज लखन पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रीटच्या बॉल वरती मोठा प्रहार केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावेसाठी हा षटकार. षटकार आला विक्रांतच्या बॅट मधनं. आत्मविश्वास वाढला असेल. यावेळी देखील लिडिंग एज यष्ट्यांच्या मागे जोरदार लॉंग स्टॉप, रिझनला थांबणार नाहीये. आणि 8 चेंडू 19 धावांची गरज. मॅच आता आपल्या संघाच्या बाजूने इथे झुकवत असताना विक्रांत पुन्हा एकदा का मी संघाचा प्रमुख खेळाडू आहे हे इथे सांगत असताना 8 चेंडू 19ची गरज. अजून एकदा खूप चांगला चेंडू आलाय, कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. यावी मात्र कमबॅक झालाय. महत्वाच्या क्षणी मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. 7 बॉल 19ची गरज समीकरण. यावी मात्र सुरेख फटका, इनसाइड आउट स्ट्रोक. Terrific timing behind the stroke and ball is going into the fence. ओव्हर आता इथे संपली आहे. दुसरी 2 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. एकोणतीस धावा आणि अजूनही 13 धावा दूर विजयापासून येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. व्हॉट अ मॅच. शेवटचं अंतिम षटक नितीन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. खूप चांगला बॅटल, खूप चांगला खेळ या दोन्ही संघाने आज संपूर्ण दिवसभरामध्ये दाखवलाय. याही मॅच मध्ये सध्या एक षटक दूर 13 धावेची आवश्यकता. नितीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
पहिलाच फुल टॉस बॉल, सुरेख फटका आलाय, टायमिंग बेमिसाल, धावा देखील खूप चांगल्या मिळतात. पंचांचा इशारा आलाय, चौकार. पहिलाच बॉल फुल टॉस होता, खूप चांगले टायमिंग किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू 9 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. संदीप, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चितच 2 धावा पूर्ण ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव देखील मिळते. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि स्ट्राईक एंड पुन्हा एकदा विक्रांत कडे आली. त्यानं खूप चांगली बॅटिंग दाखवली आणि निश्चितच छोट्या छोट्या चुका तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये कराल तर त्या खूप महागात पडतील. चार चेंडू 6 धावेची गरज. काल 9 धावांची आवश्यकता असताना मानकोलीच्या मोहित नदी गोलंदाजी साईश खारबावच्या अगेन्स्ट मॅजिकल ओव्हर टाकली होती. निश्चितच आज देखील 13 धावेची आवश्यकता होती, परंतु नितीनला मात्र करामत करता आली नाहीये. अजूनपर्यंत सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू 6 ची गरज आहे. यावी सुगळे चेंडू फक्त हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श करून बॉल एस्टनच्या मागे गेला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आता एका धावेच्या मदतीने पुढे गेले. 3 चेंडू 5 धावेची गरज. इथनं एखादा डॉट बॉल जर आला तर मात्र अजून मॅच मध्ये भरपूर चांगली रंगत पाहायला मिळेल. नितीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावी कट केलाय. पंचिंग स्ट्रोक, डान्सिंग स्ट्रोक, बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि कासार वडवली या स्पर्धेच्या बाहेर होते. विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली असं अक्षय, ज्यानं 4 धावा खर्च करत असताना 4 गडी मिळवले. या सामन्याचा हिरो ठरला अक्षय. या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी एस एस बेकर्स यांच्याकडनं आलेली केक पेस्ट्री, मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं आलेली आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी दिली जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेले भावेशी थले आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक अक्षय यास द्यायचं आहे. कोलशेत संघाच्या कॅप्टनला विनंती असेल या टॉस करण्यासाठी लगेचच. सुपर 3 साठी आता ही लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील टॉप 2 टीम्स, आजच्या दिवसामधील आजच्या पूल मधील हे शेवटचे 2 संघ, सोलेगाव विरुद्ध कोलशेत. त्यांचा का टाइम होईल, त्यांचा का विषय ते आणि याला पाहिजे आता. नाही नाही नाही, ही 3 आपण नाही लागणार 7 वाजेपर्यंत. चला 4 ओके.
तर टॉस या ठिकाणी करणार आहोत. सुपर 3 साठी लढत असेल. हार्ड लेग कासार वडवली बॉईज, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. कोलशेत विरुद्ध चोळेगाव या दोन संघादरम्यान आता लढत असेल. टॉप 3 साठी ही लढत, सुपर 3 साठी ही लढत. आजच्या पूल मधील हे दोन संघ हे शेवटचा सामना आज जरूर आजच्या पूल साठी खेळणार आहेत. सोलेगाव नाणेफेकी या ठिकाणी जिंकतोय आणि प्रथम आता मॅजिक आपल्याला मेन मी आता सगळ्या इंटरव्ह्यू हवे तुमचं काम होईल. माईक बंद ना. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहता 9 स्टार ग्रुप आयोजित व गावदेवी वेळे आयोजित गावदेवी चषक 2021 स्पर्धेचा आज अंतिम दिवस. पहिल्या दिवसामधून आपण पाहिली होती अतिशय उत्कृष्ट कामगिरीच्या संघाने केली तो एकमेव संघ पाहिला ब्राह्मणदेव भाटाळे. कालच्या दिवसाचा विनर संघ आपण पाहिला एकविरा मानकुली. तर बघूया आजच्या दिवसापासून कुठला संघ एक उत्कृष्ट आणि परफॉर्मन्स करून आजच्या दिवसाचा मानकरी ठरतोय. कोलशेत की चोळेगाव. चोळेगाव हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. चला प्लीज आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जय हनुमान चोळेगाव संघाचा संघनायक मीना विलंब आपण आपल्या लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 55 दिशेला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.